आजच्या ब्लॉगची सुरुवात सत्यनारायणच्या पूजेपासून छान अशी केली. तर सकाळपासून थोडासा व्हिडिओ जो केला होता तो सकाळी म्हणजे दुपारीच टाकलाय आणि जास्त व्हिडिओ नसल्यामुळे आणि त्यामुळे आता दुपारी थोडासा मी अजून म्हटलं शूट करावं का तर एवढी छान पूजा वगैरे केली आणि ते नको मिस व्हायला म्हणून. तर छान पूजा अशी मांडली. तर आपल्याला प्रदोष काळातच मांडायची असते पूजा, त्यामुळे सकाळी नाही संध्याकाळीच मांडली पूजा आणि पौर्णिमा पण दुपारनंतर चालू होणार होती ना. चला तर आता जरा बाहेर चाललोय, काम पण आहे आणि देवाला पण म्हणलं तसं जावं. तर इथे संध्याकाळी ना 5-6 वाजता तर मग पप्पा बलवडीला गेले होते. तर सत्यनारायणची पूजा वगैरे मांडली, त्यानंतर आरती वगैरे केली, नंतर मग निघाले ते थोड्या वेळानं. तर आजनाळ्यात गेले होते अगोदर. तर तिथं पप्पाचे मित्र आहेत ना, तर त्यांचं मोबाईलचं काहीतरी काम होतं म्हणून मग तिथं गेले होते. तर तिथं थोडा वेळ बसले, चहा वगैरे घेतला त्यांनी आणि थोड्या वेळ बसले होते. नंतर मग बलवडीत देवाला पण जायचं होतं, कुलदेव तिथं आहे तर तिथं सुद्धा त्यांना जायचं होतं, त्यामुळे मग थोडा वेळ थांबले आणि नंतर मग निघाले. तर मंदिरात पण गेले तर उशीर थोडा झाला होता, आरती वगैरे झाली होती. तर इथून जायलाच उशीर झाला, त्यामुळे मग उशीर झाला तिथं आणि परत देवळात वगैरे गेले, दर्शन घेतल्यानंतर मग घरी आले. तर ना आज ना त्याचे पप्पाचे मित्र त्यांच्या आईने असे बघा आंबे त्यांचे घरचे आणि हे जे पपई आणि हे आंब्याचं लोणचं आहे सुक्क. तर खूप छान आहे लोणचं, मस्त आहे. तर असं सगळं दिलं एवढं. त्यांच्या घरी गेलते पप्पा थोड्या वेळ जाता जाता म्हणून त्यांनी दिलेलं आहे एवढं. धनंजया हे धनंजया, जर तू आपले मन शरत्वाने माझ्या ठाई स्थिर करण्यात असमर्थ असेल तर अगं आज होती की 2 बिंद 3 आहेत हिजे ऐकत बसलो होतं येऊन. चला चला झालं सेव. चला सेवा म्हणलं. चला आता जाऊ. आणू तर लागली भात खायला, भात फोडणी टाकलाय. त्या आणूला मी चारायला लागले. मंदिरात जाऊन आता आलो आम्ही आणि कपडे भांडी सगळं आवरायची. तर भांडी काय थोडी होती चहाची, कपडे आवरली घेतली. आज तर लय गरम व्हायला लागलं, काय गरमी वाढायच लागल्या. पाऊस काय पडत नाही इकडं काय.